नमस्कार, मी कल्पना वाडे. आपण आजकाल बघतच आहोत की किती ऊन तापत आहे. बाहेर निघणेही मुश्किल झालेले आहे. अशा वातावरणात जर का आपण बाहेर निघले तर आपल्याला उष्णतेचा त्रास होतो. लहान मुलांना तर खूप लवकर त्रास होतो. तर या त्रासापासून जर आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला वाचवायचं असेल तर प्रत्येकाने जिथे कुठे जात असाल तुम्ही किंवा फिरायला जात असणार, गावाला जात असणार, आपल्या कारने जात असणार किंवा बस थांबली कुठे, तर तुम्ही तितक्या टायमात ते तुम्ही तुमच्यासोबतची बी किंवा एखादं रोप नेले तरी फार चांगले. आणि असं झाड लावा की त्या झाडापासून सगळ्यांचे रक्षण झाले पाहिजे. आणि ते झाड म्हणजे आपल्या झाडतं वायू, फळं छान छान देते, सावली देते. तर आपल्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि लहान मुलांना त्याचे महत्त्व सांगा की बाळांनो, जर ते सोबत असतील तर त्यांच्या हाताने तुम्ही जरी वृक्षारोपण केलं ना तर फार चांगलं. म्हणजे त्यांना आनंद पण होणार आणि त्यांना समजणार की अरे, झाडं लावल्याच्याने आपल्याला किती मोठा म्हणजे किती मोठे आपल्यावरचे जे संकट असते ना ते नाहीसे होणार. किंवा हे उष्णघातापासून आपले जे झाड आपले रक्षण करते. आता कुठं आपण उन्हातान्हामध्ये गेल्या आणि तिथं झाड नसले, तहान लागते, तर आपल्याला असं वाटते कुठंतरी बसा सावलीत, पण झाडच नसते. तर अशा ठिकाणी तुम्ही झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश द्या. जिथे कुठे झाड लावत असणार तिथे एक पुष्ट न्यायचं किंवा लोखंडाची प्लेट असते चौकोनी, त्याच्यावर काळा रंग द्यायचा आणि पांढऱ्या अक्षराने लिहायचं की प्लीज कोणी येणारं जाणार असणार तर झाडाला पाणी टाकून पुढे जा. म्हणजे हे झाड तुम्हाला नाही तर तुमच्या पुढच्या पिढीला उपयोगात येणार आहे. तर तुम्ही तुमच्या पिढीचे असे उष्णघातापासून तुम्ही रक्षण करू शकता. आणि आपली धरती हिरवीगार झालीच पाहिजे. तर प्रत्येकाने एक एक झाड तरी लावलेच पाहिजे. आणि असं मनात ठाम करून जा की आज मी झाड लावणारच. तर बघा, मग हे उष्णतेपासून आपलं रक्षण होणार आणि आपल्या पिढीचे पण रक्षण होणार. चला तर मग एक झाड लावूया आणि जगूया. जर कोणी झाड तोडत असेल तर त्याला समजून सांगा की बाबा, झाड तोडू नका, त्याचं रक्षण करा. तरच आपल्याला चांगले दिवस येतील. नाही तर ही धरती नष्ट होणार आहे आणि आपण एवढं उष्णता सहन करू शकत नाही. तर मग हिरवेगार झाडे जगवा, झाडे तोडू नका. आणि झाडाचे महत्त्व काय आहे हे सर्वांना सांगा. जेणेकरून आपली धरती हिरवीगार होणार आणि आपले पण उन्हापासून रक्षण होणार. धन्यवाद.